तर आज आहे आमची इथं मस्तपैकी असा खेंगटचा बेत. आम्ही ह्या भाजीला खेंगट म्हणतो. तुम्ही काय म्हणताय ते मला कमेंटमध्ये सांगा. बरेच जण ह्याला मिक्स भाजीसुद्धा म्हणतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही म्हणू शकता. तर कशी बनवते ती मी सांगते. सगळ्यांची पद्धती वेगवेगळ्या असते, पण मी अशा पद्धतीने बनवते जी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिलं मी तेल टाकलं. तेल तापल्यानंतर जिरी मोहरी टाकली. थोडंसं चेचून लसूण टाकलेलं आहे, जेणेकरून चव अतिशय छान येते. नंतर कांदा टाकलेला आहे. कांदा थोडंसं परतून घेतल्यानंतर आपले नॉर्मल मसाले, लाल चटणी, हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडासा 2 चमचे कांदा लसूण मसाला. नसेल तर काही हरकत नाही. काळी चटणी टाकल्या जी घरी बनवतो ती नसेल तरीसुद्धा लाल चटणी टाकली तरीसुद्धा भाजी एकदम मस्त होते. टमाटर टाकायचं आहे. पाणी टाकून थोडंसं मसाल्याला तेल सुटू द्यायचं. झाल्यानंतर ह्या सगळ्या भाज्या टाकायच्या. भाजी तुम्ही कोणत्याही टाकू शकता म्हणा तुमच्या आवडीनुसार. ज्या आता असतात ना संक्रांतीमध्ये ज्या भाज्या, भोगीला जी भाजी बनवतो त्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही टाकू शकता. नंतर मस्तपैकी अशी बाजरीची भाकरी करायची. त्याला तीळ लावून मी पिठामध्ये पीठ मळताना सुद्धा तीळ टाकले होते आणि वरतून सुद्धा अशी मस्त अशी तीळ लावून भाकर बनवायची आहे. आणि ही भाजी ना भोगीलाच केल्यानंतर अशी अतिशय भारी होती ना, आणि बाजरीच्या भाकरीसोबत खायला आणखीन मजा येते. इतर टाईम बनवली ना तर ती भाजी तशी लागत नाही, पण एकदम मस्त अशी भाजी झाली होती. थोडंसं पाणी टाकणार आहे भाकरीसोबत खाण्यासाठी. ग्रेव्ही थोडीशी होईल आणि मस्तपैकी तर बाजरीच्या भाकरीसुद्धा तयार झाल्या. चला जेवण करूया. तुम्ही सुद्धा करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली भाजी ती. भेटूया उद्याच्याला. बाय.